अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. उद्या सर्व पितरी अमावस्या आहे, तर सर्व पितरी अमावस्येला एक दिवा आपल्याला लावायचा आहे. प्रत्येक अमावस्येला मी तुम्हाला दिव्याचा उपाय सांगत असते, कारण अमावस्येच्या दिवशी दिवा लावल्यामुळे त्याचा खूप लाभ होत असतो. उद्या सर्व पितरी अमावस्या म्हणजे पितरांना निरोप देऊन वर्षभर त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा उद्याचा दिवस आहे. तर सर्व पितरी अमावस्येला आपल्याला दिवा तर लावायचाच आहे, त्यासोबत काही प्रभावशाली उपायसुद्धा करायचे आहे. त्यामुळे काय होतं, आपल्या पितरांना मोक्ष मिळतो आणि आपले सगळे कामे मार्गी लागतात. बघा, तुम्ही किती पण देवाची सेवा करा, पण जर तुमचे पित्र तुमच्यावर नाराज असतील तर मग तुमचं काम जे आहे, किती पण सोप्यात सोपं कामसुद्धा पूर्ण होत नाही. आयुष्यामध्ये आपल्याला खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे सर्व पितरी अमावस्या हा असा दिवस आहे की आपले जे काही सर्व पित्र आहे त्यांना मोक्षप्राप्ती करून देण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहे, काही सेवा करायची आहे. मी तुमच्यासोबत या पितृपक्षामध्ये बरेचसे व्हिडिओ शेअर केलेले आहेत की आपल्याला कुठले उपाय काय काय करायचे आहे. जरी तुम्ही या 15 दिवसामध्ये काही सेवा वगैरे केल्या नसतील, काही उपाय केले नसतील, तरी उद्याचा शेवटचा दिवस आहे तुमच्यासाठी. तुम्ही सांगितलेले उपाय जे आहे ते करा. पितृपक्षातले 15 दिवस आपल्या अवतीभोवती आपले पित्र असतात आणि त्यांना आपण घास दाखवायचा असतो, त्यांच्यासाठी सेवा करायची असते. आणि उद्या सर्व पितरी अमावस्येला आपल्याला त्यांचा निरोप घ्यायचा असतो. म्हणजे ते 15 दिवस ह्या पृथ्वी तलावर असतात आणि त्यानंतर सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी ते त्यांच्या पितृलोकामध्ये परत जात असतात. तर त्यामुळे आनंदाने आपल्याला त्यांचा निरोप घ्यायचा असतो, त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळून घ्यायचा असतो. म्हणून या दिवशी आपल्याला काही सेवा उपाय करायचे असतात. बघा, कोणत्या तरी कारणामुळे तुम्हाला या पितृपक्षाच्या 15 दिवसांमध्ये तुम्ही सेवा केली नसेल, तर उद्याचा शेवटचा दिवस आहे. चान्स सोडू नका, बिलकुल सोडू नका, कारण मग त्याचा चांगला परिणाम आपल्यासाठी होईल, आपल्यालाच त्याचा फायदा होईल. पितरांना आपल्याला तृप्त करून त्यांचा निरोप घ्यायचा आहे, म्हणजे त्यांचा नेहमी आपल्या डोक्यावर आशीर्वाद राहील आणि आपल्याला पितृदोष लागणार नाही. त्यामुळे न चुकता न विसरता मी हा प्रभावी उपाय सांगते, तो करायचा आहे. अगदी 5 मिनिटं लागणार आहे. उद्या संध्याकाळी बघा, मी तुम्हाला सांगते, सगळ्यात पहिले अमावस्या प्रारंभ जो आहे तो शुक्रवारी 13 सप्टेंबरला रात्री अमावस्या प्रारंभ 9:51 होणार आहे. आणि शनिवारी 14 सप्टेंबरला दर्श अमावस्या रात्री 11:25 संपणार आहे. त्यामुळे अमावस्येचे जे पण काही उपाय आपल्याला करायचे ते तुम्हाला दर्श अमावस्या म्हणजे शनिवारी करायचे. ठीक आहे. सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला शनिवारी संध्याकाळी तुम्ही कणकेचा दिवा करू शकतात किंवा पणती घेऊ शकतात, हरकत नाही. त्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे. थोडं जास्त तेल टाका, तो दिवा जास्त वेळ तेवत राहील एवढं तुम्हाला तेल टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 5 लांब वाती घ्यायच्या आहे. ठीक आहे. कापसाच्या ज्या वाती असतात 5 लांब वाती घ्यायच्या आहे. जसं आपण 2 वात एकत्र करतो त्याचप्रमाणे 5 वात घेऊन त्या तुम्हाला एकत्र करायच्या आहे. त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे, काळं तीळ टाकायचं आहे. पितरांच्या स्मरणार्थ आपण जी पण काही गोष्ट करतो, दान करतो, काहीही करतो, तर त्याच्यावर आपल्याला काळं तीळ टाकायचं आहे. त्यामुळे ते पितरांपर्यंत पोचतं असं म्हटलं जातं. त्यामुळे या दिव्यामध्ये थोडेसे अगदी 3-4 दाणे आपल्याला काळं तीळ टाकायचे आहे. आणि नीट सांगते, प्लीज त्याच कमेंट करू नका, मी अगदी नीट सांगते. दिवा कुठे लावायचा आहे? घराच्या बाहेर उंबरठ्यावर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. तुमचा जो घराचा उंबरा असतो, उंबरा छोटा असेल हरकत नाही, तुम्ही खाली लावा. उजवी डावी दिशा असं काही नाही आहे. फक्त मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर किंवा मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. दक्षिण दिशेला दिव्याचं वात करायची आहे. म्हणजे बघा, माझं हे घर आहे. ठीक आहे. मग घराचा हा मुख्य दरवाजा आहे. ठीक आहे. आणि हा इथे उंबरठा आहे. तर समजा या दिशेला दक्षिण दिशा आहे, तर मी घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशेला दिव्याची वात येईल असा आपल्याला दिवा लावायचा आहे. म्हणजे दिव्याची वात ही दक्षिणेला तोंड करून लावायची आहे. कळालं? मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला लावायचं आहे उंबरठ्यावर, आणि दक्षिणेला वात येईल याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे, ते विसरू नका. या दिव्याला तुम्हाला दिव्याच्या खाली बघा काहीतरी आसन, म्हणजे एखादं पान, आंब्याचं पान, विड्याचं पान किंवा फुलांच्या पाकळ्या, तांदूळ किंवा काहीतरी वाटी हे तुम्हाला ठेवायचंच आहे. दिवा डायरेक्ट खाली लावायचा नाही. पाहिजे तर तुम्ही दिव्याभोवती रांगोळीसुद्धा काढू शकतात. त्यानंतर दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे, फूल अर्पण करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि क्षमा याचना मागायची आहे की या 15 दिवसांमध्ये तुमच्याकडून कुठलीही सेवा झाली नसेल किंवा काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आपल्याला पितरांकडून क्षमा मागायची आहे. पित्र जे आहे ते सर्व पितरी अमावस्येला त्यांच्या स्थानी जातात, पितृलोकात ते परत जातात. त्यामुळे अमावस्येच्या या दिवशी ते परत जातात, तर त्यांच्या रस्त्यामध्ये अंधार नको म्हणून आपल्याला
घरांच्या बाहेर हे दिवे लावायचे. बघा जसं दिवाळीमध्ये सगळीकडे दिवे असतात, त्या दिवशी अमावास्या असते, अंधार असतो बाहेर. आजकाल लाईट असतात ती गोष्ट वेगळी, पण आकाशामध्ये अंधार असतो कारण चंद्र त्या दिवशी नसतो, अमावास्या असते. मग आपण सगळीकडे दिवे लावतो, तर दिव्यांनी सगळं अगदी छान दिसत असतं. त्याचप्रमाणे आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर असे दिवे लावायचे आहे की जेणेकरून पितृ जेव्हा त्यांच्या स्थानी परत जातील तर त्यांच्या रस्त्यामध्ये अंधार नको. त्यामुळे आपल्याला दिव्यांनी हा त्यांचा रस्ता जो आहे तो उजाळून टाकायचा आहे. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे झाले दिव्याच्या बाबतीत मी सगळं अगदी व्यवस्थित सांगितलं आहे, कसं लावायचं आहे, कुठे लावायचं आहे. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे तुम्हाला पितृअष्टक म्हणायचं आहे. उद्याच्या दिवशी, अमावास्येच्या दिवशी जमेल तेव्हा तुम्हाला पितृअष्टक म्हणायचं आहे. यानंतर आपल्याला आपल्या पितरांकडे प्रार्थना करायची आहे की आमच्या चांगल्या वाईट गोष्टींमध्ये आम्हाला मार्गदर्शन करा. आम्ही तुमच्या स्मरणार्थ कुठल्याही वाईट आणि चांगल्या गोष्टींमध्ये आपल्याला आपल्या पितरांची आठवण ही काढायचीच आहे. त्यानंतर हा जो दिवा आहे हा स्त्री पुरुष कोणीही लावू शकतं. असं काही नाही की स्त्रीनेच लावायचं आहे, पुरुषांनी. स्त्रीला काही अडचण असेल तर पुरुषांनी लावला तरी हरकत नाही आहे. आणि सगळ्यांनी या दिव्याला नमस्कार करायचा आहे. तर असा अगदी सोपा आणि अगदी प्रभावी उपाय आहे. त्यानंतर बघा, जोपर्यंत आपल्याला आपल्या पितृंचा आशीर्वाद मिळत नाही ना तोपर्यंत आपल्याला कुठल्या पण कार्यामध्ये यश मिळत नाही. पितृ जर आपल्यावर नाराज असतील तर देवांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होत नाही. सर्व प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. बऱ्याच वेळेस आपल्याला मोठ्या मोठ्या आर्थिक समस्यासुद्धा वारंवार येत असतात. कोणत्याही शुभ कार्यामध्ये आपल्याला विघ्न येत असतात. हे सगळं पितृदोषामुळे होतं. त्यामुळे हे होऊ नये म्हणून आपल्याला सर्व पितृ अमावस्येला काही उपाय करायचे. पितृंना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. याचा खूप लाभ होतो. आणि एकदा जर आपल्याला पितृंचा आशीर्वाद मिळाला ना मग आपल्या जीवनामध्ये सगळं काही अगदी सुरळीत होतं, सगळं अगदी सोपं होऊन जातं. यासोबतच बघा, मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे. उद्या सर्व पितृ अमावस्येला आपल्याला हे उपाय करायचे आहे. ह्या 15 दिवसांमध्ये पितृ जे आहे ना तर ते आपल्या अवतीभोवती असतात. कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये ते आपल्याला समोर येत असतात. बघा कावळ्याच्या रूपामध्ये, त्यानंतर कोणी गरीब जर आपल्या इथे दारात काही मागायला आलं तर त्यांच्या रूपामध्ये, अशा प्रकारे. आणि आपले पितृ म्हणजे बघा, आपल्या आधीच्या 3 पिढींसाठी आपण या दिवसांमध्ये श्राद्ध घालत असतो. पण आजकाल बऱ्याच लोकांना तिथी माहीत नसते. मला कमेंट येतात की ताई आमच्या पितरांची तिथी आम्हाला माहीत नाही, मग आम्ही काय करू. तर त्यामुळे उद्या सर्व पितृ अमावस्या म्हणजे आपले जे 3 पिढ्या आहेत त्या प्रत्येक पिढीसाठी म्हणून आपण सर्व पितृ अमावस्येला उपाय जे आहे ते करत असतो. तर तुम्हाला जर तिथी माहीत नसेल तर तुम्ही सर्व पितृ अमावस्येला सुद्धा हे सगळे उपाय करू शकतात. उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कोणत्याही कारणामुळे तुम्हाला तिथीनुसार श्राद्धविधी करणं जमलं नसेल, पंधरवाड्यात तुम्हाला तिथी माहीत नाही म्हणून तुम्ही काही करू शकला नसाल तर सर्व पितृ अमावस्येला तुम्ही घास काढू शकतात. जे काही तुमच्या मनामध्ये आहे ते तुम्ही करू शकतात. आणि बघा, सर्व पितृ अमावस्येला हे काही उपाय केल्यामुळे आपले पूर्वज जे आहे त्यांना समाधान मिळतं. ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि मग आपल्याला आशीर्वाद देतात. यासोबतच आपण काय सेवा करतो याला सुद्धा खूप महत्त्व आहे. आपण स्वामींची, आपल्या गणपती बाप्पांची, कुलस्वामिनींची जेवढी मनापासून सेवा करतो ना तेवढीच या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांची सेवा करायची आहे. आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकट येतात, आनंद येत असतो, तर त्याला आपले पितृच कारणीभूत असतात. हे बघा, ते होते त्यांच्यामुळे आज आपण आहोत. तर त्यामुळे आपल्या चांगल्या वाईट गोष्टींमध्ये आपल्याला त्यांचं स्मरण हे करायचंच आहे. नेहमी पितरांच्या आठवणीने आपल्याला कुठल्या पण शुभ कार्याची आपल्याला सुरुवात करायची आहे. त्यानंतर बघा, पितृ जे आहे ते देवता समान असतात. तर त्यामुळे ते या 15 दिवसांमध्ये आपल्या मुलांकडे येत असतात. तर त्यामुळे त्यांच्यासाठी आपल्याला या सर्व पितृ अमावस्येला दान करायचं आहे. तुमच्या यथाशक्तीने तुम्ही अन्न, वस्त्र, दान काहीही करू शकतात. तुमच्यावर आहे. तुम्ही 5 रुपये दान करा, 10 रुपये दान करा, पण ते गरजूंना दान करा. उगाचच कोणाला तरी द्यायचं म्हणून द्यायचं आणि त्याला त्याची किंमत नाही, या दानाला काही अर्थ नाही आहे. गरजूंना दान करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही चप्पल दान करू शकतात, काही पण तुम्हाला जे वाटेल. चप्पल दान केल्यामुळे तर घरातली सगळी इडापिडा निघून जाते. ते सुद्धा फक्त दान करताना लक्षात ठेवा, जी पण गोष्ट तुम्ही दान कराल त्यावर तुम्हाला थोडेसे काळेतीळ टाकायचे आहे. यासोबतच तुम्ही कावळ्याला घास घाला. तुम्ही दही भाताचा नैवेद्य दाखवू शकता. तुमच्या गच्चीवर गॅलरीत ठेवा. फक्त लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही दही भाताचा नैवेद्य दाखवता त्या भातामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही आहे, ठीक आहे. यानंतर तुम्ही कुत्र्याला चपाती खाऊ घालू शकतात. गाईला तुम्ही हिरवा चारा खाऊ घालू शकतात. गाईला तुम्ही सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही चारा खाऊ घातला तर आपल्या पितरांना समाधान मिळतं. त्यानंतर मुंग्यांसाठी तुम्ही साखर ठेवा. असे अगदी छोटे छोटे उपाय करायचे. त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला संध्याकाळी दिवा तर लावायचाच आहे. यासोबतच उद्या सर्व पितृ अमावस्येला तुम्हाला सकाळी सकाळी सूर्याला तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे. ओम सूर्यदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः असं तुम्हाला म्हणत सूर्याला तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे. यामुळे आपले पितृ जे आहेत ते तृप्त होतात.
यासोबतच अमावास्येच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला पिंपळाची सेवा करायची आहे. पिंपळाची सेवा म्हणजे बघा, पिंपळामध्ये आपले पित्र जे आहे त्यांचा वास असतो असं म्हटलं जातं. तसंच तिथे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा सुद्धा वास असतो. तर तुम्हाला संध्याकाळी बघा, शक्यतो प्रदोषकाळी म्हणजे थोडंसं अंधार पडायच्या आसपास तुम्हाला पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचं आहे. पाणी टाकत प्रदक्षिणा मारायची आहे. त्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ तुम्हाला तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे. यामुळे आपल्या पितरांना मोक्ष मिळतो. पितृअष्टक तर तुम्हाला म्हणायचंच आहे. स्त्रियांना मासिक धर्म असेल कोणाकडे दुसऱ्यांकडून करून घ्या, पण करा. उद्या ह्या काही गोष्टी मी तुम्हाला खूप गोष्टी सांगितल्या आहे, खूप लवकर पटापट सांगितल्या आहे, कारण समजून घ्या, व्हिडिओ जास्त लेंदी केला तर मग तसं पण होतं की ताई खूप तुम्ही एका गोष्टीवरच खूप बडबड करताय, असं पण नको व्हायला. तर यासोबतच उद्या सर्वपित्री अमावस्येला आपल्याला काही गोष्टींची काळजी पण घ्यायची, काही चुका होणे त्याची काळजी घ्यायची. म्हणजे बघा, तुमच्या जर दारात कोणी आलं काही मागायला वगैरे, तर त्याला काही पण असं तुच्छ बोलू नका की जा, किंवा तोंडावर दार वगैरे बंद करून घेऊ नका. तुम्ही त्याला काहीतरी द्या, तुमच्या यथाशक्तीने तुम्ही खायला द्या, काहीतरी पैसे द्या, पण द्या. असंच त्याला रिकामे हाते जाऊ नका देऊ. त्यानंतर सर्वपित्री अमावस्येला मांसाहार करू नका. यासोबतच उद्याच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी तुम्ही केस कापू नका, नखं काढू नका. या गोष्टी अशुभ मानल्या जातात. अशी कामं जी आहे ते तुम्ही करू नका. यानंतर कुठल्याही उद्या सर्वपित्री अमावस्येला तुम्ही कुठल्याही वृद्ध महिलेला किंवा लहान मुलाला तुम्ही काहीतरी तुम्ही दान करा. सिग्नलवर वगैरे आपण बरेच असे लोक बघतो, त्यांना तुम्ही दान करा. काही वाईट अपशब्द, घाणेरडे शब्द त्यांना बोलू नका. या गोष्टींची काळजी घ्या. यासोबतच अमावस्येची काही महत्त्वाच्या गोष्टी मी सांगते. उंबरठ्याला हळदीचं लेपन करा. सगळ्यात प्रभावी नकारात्मकता दूर करण्यासाठी अमावस्येसारखा दुसरा दिवस नसतो. त्यामुळे उंबरठ्यावर तुम्हाला गोमूत्रामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. त्याच्याने तुम्हाला उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. यानंतर पाण्यामध्ये तुम्हाला मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू या सर्व गोष्टी टाकून तुम्हाला वाहन धुवायचं आहे. तुमच्या घरातले जेवढ्या गाड्या वगैरे असतील त्या धुवा. त्यानंतर तुम्हाला फरशी जी आहे ती पुसायची आहे. घराचा, वाहनांचा तुम्ही नारळाने 7 वेळेस उतारा करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं नारळ हातामध्ये घेऊन आपल्याला घराचा उतारा करायचा आहे. त्यानंतर पंचगव्याने घरातल्या सगळ्यांनी आंघोळ करा. जसं आपण उठणं लावून आंघोळ करतो तसंच पंचगव्य असतं. पंचगव्याचा सेपरेट व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर. तर ह्या पंचगव्या घालून तुम्ही आंघोळ करा. पंचगव्य लावून तुम्हाला आंघोळ करायची आहे. यानंतर उद्याच्या दिवशी तुम्ही कालभैरवाष्टक, अथर्व वेदोक्त, वल्गसूक्त या गोष्टी म्हणा. घरातल्या सर्व वाईट गोष्टी काढून टाकण्यासाठी या गोष्टी अतिशय प्रभावी आहे. कुठल्याही मोठ्यात मोठ्या करणीपासून, बाधापासून या आपलं संरक्षण होतं. या गोष्टी जर तुम्ही अमावस्येच्या दिवशी म्हटलं तर तुमच्या घराचा, शॉपचा, बिझनेस असेल त्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला नारळाने उतारा करायचा आहे. या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहे ना, तुमचं शॉप आहे, बिझनेस आहे, ऑफिस आहे, या सगळ्यांसाठी तुम्हाला लागू पडतात. जाळजळमट काढा. बघा, जिथे अमावस्या हा माता लक्ष्मीचा दिवस असतो, त्यामुळे माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होईल अशा छान गोष्टी करायच्या आहे. जिथे घाणेरडापणा असतो तिथे अलक्ष्मी वास करते. म्हणून जाळजळमट, धूळ वगैरे असेल ती वरच्यावर तरी ॲटलिस्ट तुम्ही स्वच्छ करा. त्यानंतर उंबरठ्याला तर हळदीचं लेपन तुम्हाला करायचंच आहे. पिवळी मोरी हातामध्ये घेऊन संपूर्ण घरामध्ये तुम्ही फिरवा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं तुम्ही म्हणत संपूर्ण घरामधून फिरवून ती पिवळी मोरी नंतर फेकून द्यायची आहे. यामुळे घरातल्या वाईट गोष्टी, नजरबाधा जी असेल ती निघून जाते. तुम्हाला जर तुमच्या घराला तुम्ही कोळा बांधत असाल, सोला नारळ किंवा गोरक्ष चिंच तुम्ही बांधत असाल, तर ते तुम्हाला बदलायचं असेल तर सर्वपित्री अमावस्येला तुम्ही बदला. तर या काही अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहे, या तुम्हाला करायच्या आहे. दान करायचं आहे. बघा, दानाला खूप महत्त्व आहे. आणि मी बऱ्याचशा अगदी छोट्या छोट्या गोष्टी जेवढ्या आठवतील तेवढ्या तुम्हाला अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या करा. घरात शांतता राहण्यासाठी, आपल्याला सर्व प्रकारचं सुख मिळण्यासाठी या गोष्टींचा खूप फायदा होतो. म्हणून न चुकता, न विसरता या काही गोष्टी करा. आणि शक्यतो अमावास्येला परान्न घेऊ नका. परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरात शिजवलेलं जे अन्न असतं ते. कारण कमेंट येतात की ताई मग हॉटेलमध्ये नाही खाऊ शकत का, आम्ही हॉस्टेलला राहतो, मेसचं नाही खाऊ शकत का, त्या बदल्यात तुम्ही पैसे देतात, ठीक आहे. परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरात शिजवलेलं. आपण बघा असं कोणी काही आपल्याला आणून देतं वगैरे, तर तशा गोष्टी ज्या आहेत त्या खायच्या नाही, एवढं मला तुम्हाला सांगायचं आहे. तर या अतिशय छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. उद्या सर्वपित्री अमावस्येला दिवा नक्की लावा. कसा दिवा लावायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे. न विसरता या गोष्टी करा, यामुळे आपलंच भलं होणार आहे. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.